आणि त्यात उत्कृष्ट गोलंदाजी कालच्या दिवसात हर्षल पहिले हॅट्रिक 4 चेंडू 4 आणि एकाच सामन्यात 5 गडी बाद करण्याचा महाकाय पराक्रम केला. 5 हा 6 बॉल 6 विकेट 6 गडी बाद केले काल त्यांनी आणि मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला. काय कलाटने मिळाली सामन्याला अक्षरशः पाहायला होता 18 चेंडूमध्ये 28 धावाची गरज होती. 6 गडी हातामध्ये होते पण तिथून बाकीची गोलंदाजी केली ना अफलातून डावखुरा गोलंदाज काय करू शकतो. बऱ्याच वर्षानंतर किशोर भाऊंची आम्हाला आठवण झाली जो लेफ्ट आर्म गोलंदाज तुम्हाला पाम संघाकडनं बघायला मिळाला. पाम बजरंग काल अफलातून मॅच जिंकलाय. इथे बाकी तुम्हाला डान्सिंग अंपायर प्रमोद किने बघायला मिळतील. दादा गाणी सांगितलेत कोणती लावायची अंपायरने. हा सेकंड मॅच पासून ते करतील ते सांगतील ते गाणे फक्त तयार ठेवा. आपण डान्सिंग अंपायर आहेत. चला जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. आजचा दुसरा दिवस वाघोबा क्रिकेट क्लब कोलवडे आयोजित आपण बघत आहात ती म्हणजे निश्चितच वंजारी समाजाच्या ह्या मॅचेस 3, 4, 5 एप्रिल आपण बघत आहात. एक ब्रँड आणि प्रत्येकाच्या गळ्यातलं ताईत बनणार असं VPL म्हणजे वंजारी प्रीमियर लीग आपण बघणार आहोत पीटीच्या मैदानावरती जिथे तुम्हाला सर्वांना यायचं आहे मॅचचा आनंद घ्यायचा आहे आणि जमलत नाही तर 70-70 या चॅनलवर जायचं आणि वंजारी प्रीमियरचा आनंद घेताना प्रत्येकाने आपला वंजारी समाजाचा अभिमान असावा अशी वाटणारी मोठी मोठी स्पर्धा जी बघत प्रत्येक जण अचंबित होतोय की हे करतात की काय करतात. ह्याच्या पाठीमागे असलेले आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष आमचे सेक्रेटरी आमचे खजिनदार आणि सर्व आमची VPLची कमिटी ह्या मनापासून घेतलं पाहिजेत. आज आमचा भाचा आम्हाला हसत खेळत बघायला मिळतोय असंच आनंद दिसायला पाहिजेत. आमचे अक्काचे सुपुत्र म्हणून ज्यांना आपण बघतात साहिल पिंपळे अक्षय संख्ये मंदार आणि दोन आमचे अक्षय संख्ये यांचं मनापासून वाघोबा क्रिकेट क्लब आपलं मनापासून आभार मानते. तुम्ही खूप मोठं सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्याकडे पोहोचवलं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे सामना सुरू होतोय. पहिलं षटक पॉवर प्ले 4 षटकाचा सामना आणि खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेटमध्ये बनवलेला नियम कंपल्सरी चेस या स्पर्धेने बघत आहात मॅच 15 मिनिटात 3 षटकं तुम्हाला टाकायची आहेत याची नोंद घ्या. प्रथम षटक घेऊन जातो म्हणजे अमित आहे 4 ओव्हर. स्ट्राईकवर आहे तो म्हणजे अमोल आणि नॉन स्ट्राईकला आहे कौशिक आणि गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो अमित. अतिशय मोठी धाटणीची चांगली स्पर्धा प्रत्येकाच्या आणि खऱ्या अर्थाने तो बघितलात ना तर VPLच्या अगोदर तुम्हाला तुमचं सिद्ध असणारं फॉर्म आपण किती कशा पद्धतीने खेळू शकतो कशी गोलंदाजी करू शकतो. आयकॉन खेळू ज्यांना घेतलेत अनेक खेळाडू टीममध्ये संघ मालकाने काल भरभरून पाहिलात वॉचिंग केलंय आणि काल मी बॉबचं बघितलं की संपूर्ण दिवसभर ही स्पर्धा त्यांचा आयकॉन खेळाडू जो आहे तो म्हणजे निश्चितच आपण बघत आहात होगाड ह्याच्यासाठी संपूर्ण दिवस होते. पहिला चेंडू आजच्या दिवसातला बॅकफुटला गेलाय जाऊन कट केलाय सरळ चेंडू जातो पॉईंटच्या रिझनला. चेंडूच्या पाठीमागे 2-2 खेळाडू जातात. चेंडू सरळ निघून जाईल पॉईंटच्या रिझनला 4 धावा. आहा आमच्या अंपायरची नजाकत कौशल्य हे तुम्हाला बघायला मिळतात. प्रमोद किणी थँक्यू सो मच. पहिला चेंडू बॅकफुट लागले. काल ज्या पद्धतीने राहुलने बॅटिंग केली होती ना गावदेवी कुंभोली संघाकडनं आर्यनचा तो खेळाडू अफलातून काल बघून खूप कौतुक करायचं वाटलं. जे त्याच्याकडे आज देखील शॉट आहेत ते त्याच्या त्या जुन्या खेळाचेच बघायला मिळाले. पुन्हा 4 षटकाला पुढचा चेंडू ओ याला बाकी थोडासा ऑफ साईड ऑफ स्टंप थोडा ओव्हर पिच होता पण बॅट्समॅनने बॅकफुटला गेले मग तो यॉर्क करून घेतला आणि निर्धाव चेंडू हाताळला जातो. चांगला कमबॅक केलाय अमित नावच्या गोलंदाजाने. कोळगाव संघ बघितला की ते आम्हाला दिवस आठवतात. कुंभोळीच्या मैदानावर कमांडरची ती गाडी कमांडर गाडीमधून फिरले ते चित्र तेव्हा युट्यूब नव्हतं आणि तेव्हा राजीव मॉडेल हा जो बोरोली राहतो काय बॅटिंग करायचं अफलातून. हो इथे बाकी चेंडू पडल्यानंतर थोडासा वेगाने तो बॅकफुटला जाऊन चेंडू पूल करायचा होता. काल प्रॉपर पूल जर बघितलं तर राहुलच्या बॅटिंग चांगली बॅटिंग बघायला मिळेल. सर्व गुण संपन्न सर्व संपूर्ण क्षेत्रामध्ये ऑल ओव्हर ग्राउंड खेळणारा कालच्या दिवसातला खेळाडू जर कोण बघितला असेल तो राहुल. जरी पराभूत झाला गावदेवी संघ पण त्याची खेळलेली बॅटिंग आज आम्हाला तमाम कॉमेंट्री तक दर्शकांना आज देखील आठवण. त्यानंतर प्रणय किशोर संख्ये यांना मिळालेला 8 धावांची जीवदान कशा पद्धतीने बॅटिंग केली तो जीवदान किती महागात पडलं हे बघायला मिळते. पहिल्या चेंडूवर 4 गेल्यानंतर 2 चेंडू डॉट गेले. चांगलं कमबॅक केलं त्या गोलंदाजाने. बॅकफुटला गेलाय डिक्लेअर झोन मध्ये जाईल का आणि इथे धावा बघायला मिळतात 2 धावांनी सुद्धा विचार केला तर धावसंख्या 6
पहिले षटक पॉवर प्लेचं आपण बघत आहात. अतिशय मोठी दर्जेदार स्पर्धा तुम्हाला सर्वांच्या भेटीसाठी घेऊन आले म्हणजे कलोडे क्रिकेट क्लब वाघोबा कलोडे क्रिकेट क्लब आपण बघत आहात. एक अतिशय दर्शनीय अशी स्पर्धा 6 ते 7 वर्षानंतर तब्बल ही स्पर्धा आयोजित केली आणि खऱ्या अर्थाने बघत आहात भरभरून लोकांनी कौतुक केलं. खूप संघाने आपलं परिश्रम घाम गाळलं कालच्या दिवसात. कारण तुम्हाला वॉचिंग केलं जाते, तुमचं खेळ बघितलं जाते. या संघ मालक आपल्याला बघायला मिळतात. 10 संघाचे संघ मालक आपल्यासाठी बघतात. आयकॉन खेळाडू आहेत, कॅप्टन आहेत आणि माझा खेळाडू कसा खेळतोय ह्याचं वित्तंभूत माहिती लक्ष असणारी ही स्पर्धा तुम्ही बघत आहात. कारण 3, 4, 5 एप्रिल इथे आपण VPL भव्य दिव्य असं आयोजनाची स्पर्धा बघणार आहोत. बॅकफुटला गेला त्या चेंडूला कट करायचा होता. एकच धाव बघायला मिळते. एका धावांची धावसंख्या होती ती म्हणजे 7. काल मंदार मॅडीचे कार्यक्रम आम्हाला बघायला मिळाला. जायचं होतं दुसऱ्याच्या घरात आणि माल गेला तिसऱ्याच्याच घरात. काय काय पाहायला मिळालंय. डीप लॉंग ऑफ, डीप लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट हे खेळाडू बघायला बाउंड्रीवर. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू पोहोचेल का स्वतः जात आणि इथे बाकी झेल सुटलाय आणि बघता बघता कॉलिंग झालं नाही. समोरच्या खेळाडूने कॉलिंग करायला पाहिजे. डीप लॉंग ऑफच्या खेळाडू त्या सोपं षटक संपलं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समापनानंतर धावसंख्या झाली ती 9. बिलकुल 4 मिनिटात हे पहिल्या षटकातून संपवलं. गुड वर्क असं प्रत्येकाने करा म्हणजे जेणेकरून संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला कमीत कमी 4-4 षटकाचे फायनल देखील तुम्हाला बघायला मिळेल. ऐकूया डीजेचं एक सुंदर गीत. काय गोलंदाजी केली ऋषीने. फक्त 3च धावा या षटकात दिल्या. 2 षटकाने 12 धावा झाल्या. 4 षटकाचा सामना असेल. अनाउन्स बाउन्स इकडे तुम्हाला बघायला मिळतो. क्रिकेटच्या खात्यामध्ये असे विकेट तुम्हाला नेहमीच तुलनेवर बघायला मिळतात. मोठमोठ्या स्पर्धा 2-2 लाखाच्या स्पर्धा होत आहेत ना तिथे बघायला मिळालं. चला जाऊया गोलंदाज. 2 षटक 12 धावा. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 9 आणि दुसऱ्या षटकात 3. धनेश नावचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. अतिशय दर्जेदार संघाची बांधणी केलाय. आपण जर एकंदरीत विचार केला तो म्हणजे
कोळगाव संघाने एक काळ कोळगावचा धबधबा आपण पाहिला असायचा, जेव्हा 12-12, 8-8 षटकाचे मॅचेस वंजारी समाजाचे व्हायचे. आज खऱ्या अर्थी तुम्ही जर विचार केलात ना, तुम्ही वेळेवर आलात, कारण जास्त संघ आहेत, 4-4 षटकाचे मॅचेस आहे. माझा विचार आहे की वंजारी समाजाने शुक्रवार देखील मॅचेस खेळवा, कारण MIDC मध्ये मुलं जास्त काम आहे, शुक्रवार सुट्टी आहे आणि मग तुम्हाला 6-6 षटकाचे मॅचेस बघायला मिळेल. एकदा एक प्रयोग करायला हरकत नाही आहे, कारण सगळेच काही गव्हर्नमेंट सर्वंट नाही आहेत, बऱ्याचशा लोकांना शुक्रवारी सुट्टी असते. इथे बघा ऑफ्टनच्या बाहेर किणी पंच प्रमोद किणी खुणावत आहेत. दिस इज अ व्हाईट बॉल. धावसंख्या 1 निवडते, 13 धावा या फलकावर लागतात. अजून देखील एक देखील गडी बाद नाही आहेत. बघूया 40 धावा झाल्या ना तर खूप मोठ्या धावसंख्या मोजता येतात. काल 6 धावा देखील डिफेंड करता आल्या नाहीयेत, म्हणजे 6 धावा करता आल्या नाहीयेत. चांगली गोलंदाजी केली होती. मला वाटते निरंजन नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळाला पाम संघाकडनं. दापोली बॉईज संघाच्या हातामध्ये तो सामना होता. बॅकफुटला गेलाय, चेंडूला पूल केलाय, चेंडू गेला डिस्क्वेलच्या रिझनला. एक धाव तिकडे बघायला मिळते. इथे बघा सुंदर क्षेत्ररक्षण, थ्रो बघायला मिळतो. अवे खराब थ्रो झाला आणि बघता बघता 2 धावा या फलकावर. ही आपली पत्र या संघ तुम्हाला बघायला याची पाम धमाका आणि पथराळी मैत्री. आपण इनिंग रूम टॉससाठी यायचंय. पाम धमाका आणि पथराळी मैत्री. पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू हाताळला गोलंदाज बघायला मिळतो. ऑफ साइड ऑफ स्टंप, पुन्हा व्हाईट बॉल. अवांतर धावांची धावसंख्या 1 निवडते आणि धावसंख्या 1 निवडून होते ती म्हणजे 16 धावा. अतिशय दर्जेदार स्पर्धा आपण बघत आहात. खऱ्या अर्थाने जेवढं कौतुक करावं या स्पर्धेचं आयोजनाचं भरभरून लोकांनी कौतुक केलं, कारण विपीएलच्या अगोदर तुम्हाला सगळं दाखवताना बघायचं. आता तू कोणत्या टीम मध्ये आहे? ओके, सरकारी 11 म्हणजे मोरेकुंड. फक्त आपली खाडी पार करायची आणि गावात जायचं, कारण मोरेकुंडला अनेक वेळा आम्ही जातो, शॉर्टकटनी येतो. जगाचा निरोप घेतात तेव्हा आम्ही जातो, मग आपण शॉर्टकटने यायचं आणि कोळगाव चौकीवर थांबायचं. बॅकफुटला गेला, इथे बाकी अप्रतिम चान्स होता झेल घेण्याचा. शॉर्ट ऑन पूल होता, अमित तिथपर्यंत पोहोचू शकला नाही आणि 1 धाव बघायला मिळते. एका धावांची धावसंख्या होती ती 17 धावा. अजून देखील ओपनिंग फल्लेबाज तुम्हाला बघायला मिळेल. 4 षटकाचा सामना असेल, 35-40 धावा झाल्या ना तो खूप मोठी धावसंख्या इकडे बघायला मिळेल. कारण कालच्या दिवसात बघितले 33 धावा करताना 5-5 षटकामध्ये बॉल टू बॉल अशी मॅच आपल्याला बघायला मिळाली. ओम साईचं सुंदर चित्रीकरण. ओम साई स्पोर्ट्स, प्रमोद किणी, अक्षय राऊत, धीरज मोरे हे आजचे 3 पंच आपल्याला बघायला मिळत आहेत. खडे खडे मारण्याचा प्रयत्न केला, काही पे निघाय काही पे निशाणा अशा पहिले चेंडू निघून जातो. डॉट बॉल. जरी वाईट जरी टाकलेत ना तरी खूप चांगलं कव्हर केलं आपल्या या ओव्हर्समध्ये धावा आणि फक्त 17 धावा या फलकावर लागल्या गेल्या. 3रं षटक मार्गस्थ आहे. आपली पथराळी प्रथम फलंदाजी करत असताना नाणेफेक जिंकली. नाणेफेक जिंकल्यानंतर कोळगावच्या कर्णधाराने प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि योग्य निर्णय मैदानाच्या आतमध्ये आता पण आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो धनेश. ओ गुड फिल्डिंग. इथे बाकी धावा निघून गेल्या असतं डिक्लेअर झोनलाच होत्या, म्हणून आपण 1 धाव वाचते आणि एका धावाने विचार केला तर धावसंख्या होते 18. म्हणजे आतापर्यंत तुम्ही जर विचार केलात ना तर 6-6च्या सरासरीने फक्त धावसंख्या उभारतायत, तो म्हणजे कोळगाव संघ, पथराळी संघ. वाघोबा क्रिकेट कलवडे संघाकडनं आपण याची जर भावेश पिंपळेचं मनापासून स्वागत करतो. भावेशजी या, आपल्या मंचावरचं स्थानापन्न व्हायचं. आपण पुढे सरसावले, चांगला चेंडू ड्राईव्ह केला, चेंडू गेला कव्हरच्या रिझनला. 1 धाव बघायला मिळते. पहिल्यांदा पुन्हा टर्न झाला, जातोय पॉईंटच्या रिझनला. इथे फील्ड करेपर्यंत थोडीशी फ्लम्बिंग होते, पण त्याच दरम्यान 2 धाव पूर्ण होतात आणि बघूया 3री धाव देखील होते का. याच गॅदरिंग झालंच नाहीये, खूप लांब राहिले कपिल आणि बघता बघता 3 धावांशी धावसंख्या होते 21. 21 धावा या फलकावर लागल्या जातात. 3रं षटक मार्गस्थ आहे. या षटकामध्ये धावा येतात. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळतं. प्रॅक्टिस, सराव. आपण एखादा अभ्यास केला, रोजच्या रोज अभ्यास केला, पाठांतर केलं की आपल्याला पेपर सोपे जातात. तशा आपण कोणत्याही गोष्ट तुम्ही प्रॅक्टिस करा, कारण क्रिकेट आहे ना चढ उतार आहे. माणसाच्या आयुष्यात जीवनात अनेक चढ उतार. क्रिकेटमध्ये कधी एखादा वेळ बॅटिंग कशाकडे असते, कधी एखादी वेळ बॉलिंग. कालच्या सामन्यात तुम्ही बघितलं ज्या गोलंदाजाला 2 सामन्याने मार पडला होता, पण नंतर बाकी तोच गोलंदाज आपल्या संघासाठी धावून आलाय. बाकी चेंडू पूल केलाय, चेंडू आहे मिडाऊनच्या रिझनला, चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातोय. ओहो वाडा कॅच, जबरदस्त झेल पकडलाय अमय नावाचा खेळाडू अफलातून. गुड कॅच, डी स्क्वेअर लेगवरनं मिडाऊनपर्यंत धावत गेला. शेवटच्या षडापर्यंत बघितलं आणि ते गडी बाद.
चला जाऊया. नवोदित गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय अंश. याला पाम पाम धमाका आणि पथराळी मैत्री 11 आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉससाठी यायचंय. जाऊया. इथे 80 नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. हा शालेय विद्यार्थी आहे. ITI करतो. पालघर ITI मध्ये गव्हर्नमेंट ITI करत असताना आज बाकी आपल्या गावासाठी एक यंग स्टार म्हणून त्याच्याकडे बघितलं जाते आणि ही सुवर्ण संधी आहे तुम्हाला हो आपल्या गावासाठी खेळत असताना. कारण कोळगाव गावाचं नाव समाजामध्ये पंचकृषीत नव्हे तर प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घेतलं जाते. कारण कृषी विद्यापीठ तुमच्याकडे तुमच्या आजूबाजूला असणारे कलेक्टर गाव आहे आणि कलेक्टरच्या ऑफिसमध्ये कोळगाव गाव हे महाराष्ट्रात नव्हे तर जगाच्या नकाशावर आलं गेलंय. इथे बघा सुसाट वेगाने चेंडू टाकला गेलाय. पंच खुणा होता. दिस इज अ व्हाईट बॉल. धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या होती ती म्हणजे 22 धावा. इथे जर 30-35 धावा झाल्या ना तर खूप मोठा सामना आपल्या इकडे बघायला मिळेल. सुंदर आयोजन वाघोबा क्रिकेट कलोडच्या माध्यमातून वंजारी समाजाच्या क्रिकेट मॅचेस हे आपल्याला बघायला मिळतात. कालच्या दिवसातला तो शेवटचा क्षण अफलातून लोकांनी भरभरून कौतुक केलं असलेले प्रेक्षक जेवढं कौतुक करावं त्या प्रेक्षकांचं ते बघायला मिळते. बघा हे चित्र पाहिल्यामुळे सुपर आंब्याची आठवण येते. लिंबाचं झाड, आंब्याचं झाड, चिंचेचं झाड, मे महिन्याचं सीझन बॅकफुटला गेलाय. चांगला चेंडू पूल केलाय पण तुला डिक्लेअर झोनमध्ये जाईल. इथे 2 धाव तुम्हाला बघायला मिळतात आणि 2 धावांची धावसंख्या होत्या त्या 24. 30-32 जरी धावा झाल्या ना तो त्याला या इनिंग मध्ये शेवटचं षटक सुरू आहे. आपली मैत्री 11 पथराळी आणि पाम धमाका. मी कालपासून म्हटलं की वेळेवर या, वेळेवर खेळा. अजून देखील आपण खूप मागे आहोत. वेळेचं महत्त्व प्रत्येकाला कळत नाही. जगामध्ये माझ्यापेक्षा खूप माणसं पुढे असतात. आम्ही देखील म्हणतो आमच्यापेक्षा समालोचक करणारे खूप मोठमोठे व्यक्ती आहेत. पावला पावलावर पाऊल असतात आणि ते ज्याला कळते ना ते सर्व काही करू शकतोय. काल खऱ्या अर्थाने मला आर्यन क्रिकेट क्लबची कपिल आठवण झाली. ज्यापैकी राहुलने बॅटिंग केली ना अफलातून चोहो बाजूने बॅटिंग केली. कालच्या दिवशी आपण बघितलं पाम धमाक पाम बजरंग पाम ज्यांचं कौतुक करायला पाहिजे. ज्याचे 6 धावावर जीवदान मिळालं आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलताना 34 धावा केल्या आणि तीच खरी मॅचची खेळी रंगतदार रडत ठरली ती म्हणजे प्रणय किशोर संख्याची बॅटिंग. आहा काय सुंदर कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतोय. कौशल्य इथे बघताना ना राहुल द्रविडची आम्हाला आठवण झाली. या राहुल द्रविड विवेक लक्ष्मणने खऱ्या अर्थाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध फॉरन घेऊन ती खेळलेली इनिंग द्विशतकीय प्रत्येकाच्या नजरेत बघायला मिळते. तशा पद्धतीचं बॅटिंग फुटवर किती सुंदर बघायला मिळालं. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर बॅट नेली आणि अतिशय सुंदर पद्धतीचं कव्हर ड्राईव्ह बघायला मिळालं. या 1 धावांची धावसंख्या होती ती 25. आता TR आहे. TRने जर एखादा षटकार खेचला अजून देखील मला वाटतं 3 किंवा 3 चेंडू बाकी आहेत आणि या 3 चेंडूत एखादा षटकार आला 4 बाकी आहेत. या 4 चेंडूत एखादा षटकार जर बघायला मिळाला तर निश्चितच तुम्हाला 30-35 धावा दॅट्स अ गुड स्कोर. सकाळच्या सत्रामध्ये धावा होत नाही. कालच्या दिवसात देखील आपण पाहिलं थोडंसं बदल केला. डी स्क्वेअरला बघायला मिळते. मिड विकेट बघायला मिळते. लॉंग ऑन बघायला मिळते. डीप लॉंग ऑफ बघायला मिळते. डीप कव्हर देखील बघायला मिळते. पॉईंटमध्ये आहे शॉर्ट कव्हर तुम्हाला बघायला मिळते. डीप शॉर्ट मिड ऑन बघायला मिळते. अशा पद्धतीचे 4 खेळाडू सर्कलच्या आत आपण बघत आहात. चेंडू टटवलाय. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातोय. धनेश आहे मला तिकडे मनीष बघायला मिळते. अतिशय सुंदर हे राजेंचा मुलगा आहे तो. निश्चितच आमचे परम मित्र होते. त्यांचा सुपुत्र तुम्हाला बघायला मिळतो. इथे बाकी गडी बाद होते. TR स्वस्तात बाद झालाय आणि विचार जर केला तर फलकाव धावसंख्या आहे ती 25 धावा. क्रूजवर असणारे 6 महिने वर्षभर समुद्रात जे राहतात ते विराज तुम्हाला बघायला मिळतात. इत्तमभूत आमच्याच भागामध्ये राहतात. आमच्याच भागातले जावई बापू आहेत असं मला हरकत नाही आहेत. विराज जर म्हटलं तर वर्षानुवर्ष समुद्र मग कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका अशा खंडामध्ये समुद्रामध्ये राहणाऱ्या त्यांचे ते बघायला मिळतात. क्रूजवर काम करतात. हॉटेल मॅनेजमेंट केलं आणि बघता बघता मग तिथे कामधंद्यामध्ये ही वित्तमूत माहिती ना समालोचकांनी मिळवायला पाहिजे. ही तुम्हाला कोण माहिती देत नाहीये आणि ही तुमच्याकडे कुवत असायला पाहिजे. कोणता खेळाडू कसा आहे काय जेव्हा आपल्याकडे 12वा बसतो त्याला माहिती विचारा. पुन्हा आपल्या संघात पुढचा चेंडू क्लीन बोल्ड आल्या गेलेत. गोलंदाजाचा शिकार उत्कृष्ट गोलंदाजी आणि या गोलंदाजाचं भवितव्य येणारा काळ उज्ज्वल बघायला मिळेल यात काय शंका नाही. कारण लाईन लेंथ हंश नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. कोळगाव संघ करणार ज्या पद्धतीने त्याच्या कर्णधाराने आम्हाला सांगितलं की आमच्याकडे आज गोलंदाजी प्रॉपर आहेत, चांगले बॅटर आहेत आणि आज आम्ही जिंकण्यासाठीच आलोत आणि तशा पद्धतीची गोलंदाजी आपण बघत आहात.
बघायला मिळतो समीर. हे गीते जी आपण ऐकतात ना, आग्रा कुळांची गीतं आहेत. एकविरा आईला कसं नवसाला पावावं असे तुम्हाला बघायला मिळतात. अनेक अनेक गीतं दरवर्षी नवीन नवीन येत आहेत. आणि खऱ्या अर्थाने एकविराचं दर्शन जास्त पावसाळ्यामध्ये घेतलं जाते, जिथे तुमचा बोटीचा धंदा बंद असतो. अ, चैत्र महिन्यामध्ये अनेक लोक बघतात. चला, आपली मैत्री 11 पथराळी आणि पाम धमाका नाणेफेकीसाठी यायचं. मी अगोदर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही आले नाहीत. पथराळी मैत्री 11 आणि एका साईडला तुम्हाला बघायला मिळतात ते म्हणजे पाम धमाका. मैत्री 11 पथराळी आणि पाम धमाका नवीन बॅटर म्हणून तुम्हाला समीर बघायला मिळेल. डावखुरा फलंदाज. महाराष्ट्र पोलीस अनेक वर्ष त्यांनी गाजवलेत. खऱ्या अर्थाने हा पथराळीचा पण सुरुवातीला तुम्हाला गोंदवली संघाकडे खेळताना बघायला मिळाला, ज्याने उंबरोळीच्या इनिंग खेळत वाणगाव पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत. बघा कशा पहिले बॅटिंग करतायत. एक दर्जेदार फलंदाज, कंटिन्यू 2 वर्ष सातत्यपूर्ण एका टुर्नामेंटमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा अवॉर्ड घेणारा हा खेळाडू तुम्हाला बघायला मिळालाय. 10 वर्षापूर्वीचा तो इतिहास मी तुम्हाला सांगतो, ज्याने असंख्य क्रीडांगणं गाजवलीत. बघूया समीर आज आपल्या पद्धतीने कशा पद्धतीने खेळतात. कालच्या दिवसात बघितलं जुने जाणते खेळाडू खूप चांगल्यापैकी चमकताना आपल्याला बघायला मिळाले. आणि तोच समीर आज बघूया 2 चेंडूतून उरलेत आणि 2 चेंडूवर किती मोठे फटके खेळते, किती धावा जोडतोय आणि किती मोठं टार्गेट उभं करतायत. ते म्हणजे कोळगाव संघासमोर. अंश आता मी चांगली गोलंदाजी हाताळतोय. बॅकफुटला गेलाय, चेंडूला कट करायचा होता, चेंडू सरळ जातो तो म्हणजे शॉर्ट मिड ऑफच्या रिझनला. इथे बाकी फॉलो थ्रू मध्ये चांगलं केलं. अंशने आता आपण 5 चेंडूमध्ये किती धावा दिल्यात? 4 आणि गडी किती बाद केलेत? 5 धावा दिल्या आणि गडी बाद केलेत 2. जबरदस्त गोलंदाजी. या आमचे परम मित्र तुम्हाला बघायला मिळतात, ज्यांनी ग्रामपंचायत सदस्यापासून तर अनेक सेवा करताना, गावाची अखंड अखंड सेवा करताना आपण बघत आहात. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू या षटकातला, या इनिंगचा आणि फलका धावसंख्या आहे ती 26. अंश 5 धावा या षटकात दिल्यात आतापर्यंत. चेंडू टटवलाय हवेमध्ये, चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातोय. माय गुड कॅच. आता 2 कॅच अमयाने पकडलेत. खऱ्या अर्थाने कौतुक करायला पाहिजे अमयचं. जबरदस्त 2 झेल घेतलेत. 27 धावा ह्या विजयासाठी पाहिजे. चला, या दोन्ही कर्णधार यस उत्कर्ष आमचे साथी समालोचक आलेत. निश्चितच खूप सुंदर समालोचन करतात. अपकमिंग यंग टॅलेंट म्हणण्यापेक्षा अगोदरपासून समालोचन करायचं, फक्त लोकांच्या नजरेत आला नव्हता आणि अतिशय सुंदर समालोचन करत असताना बघत आहात. नेहमीच आम्हाला गुरुवर्य मानतात आणि असे नवीन नवीन समालोचक जेव्हा येतात ना, तेव्हा बघायला मला आनंद वाटतंय. आणि आयोजकांना मी नेहमीच सांगत असतो की आपल्या भागात खूप मोठं रत्न आहे, त्या रत्नाला तुम्हाला पारख करता आले पाहिजेत. चला, या पाम धमाका आणि मैत्री पथराळी मैत्री 11 या नाणेफेकीसाठी. चला, या पाम धमाका. वेळ दडवू नका. अगोदर सांगितलं की इनिंग ब्रेक मध्ये टॉस करायचं आहे. पाम धमाका कर्णधार. चला, या आणि एका साईडला पथराळी मैत्री. या वेळेवर या, जर आलात नाही तर डिसिजन आयोजक घेतील. सत्तावीस धावा देखील मोठ्या आहेत. हा कालच्या दिवसात 5 षटकात 33 धावा देखील करता आलेल्या नाहीयेत. अतिशय मोठी स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. अतुल नावाचा गोलंदाज बघायला मिळतोय. चला, जेव्हा आल्यानंतर आम्हाला कळवा, मग आपण नाणेफेक करूया. अतिशय मोठी स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. खूप चांगलं आयोजन. विपीएलच्या अगोदर ना हे खूप मोठं तुम्हाला पाहायला मिळते. जी प्रॅक्टिस मॅच खऱ्या अर्थाने आपल्या आयकॉन खेळाडू, आपल्या टीममधले खेळाडू कशा पद्धतीने फॉर्ममध्ये कसं परफॉर्म करतात, एका संघ मालकाला चांगला आनंद मिळेल असं खेळ कालच्या दिवसात प्रणय किशोर संख्या यांनी केलं. त्यानंतर एका साईडला विचार केला हर्षल नावाचा गोलंदाज, त्याने कंटिन्यू 4 चेंडू 4 गडी बाद केले. पहिली हॅट्रिक घेताना आपण कालच्या दिवसात बघितलं. भरभरून कौतुक केलं, बक्षिसाचा वर्षाव त्याच्यावर केलं. आणि जसजसा सामना सुरू होईल, एक ऐकूया धनसारचा गोड आवाज. आमचे छोटे बंधू, छोटे मित्र उत्कर्ष आपण बघणार आहोत. अतिशय सुंदर अशी समालोचन त्यांच्या शब्दफेकीने आपण बघत आहात. ऐकूया एक गोड आवाज उत्कर्ष पाटील यांचा.
धन्यवाद थँक्यू सो मच. आपण आवाज ऐकत होता दीपक संके सर याच विभागात सातत्यानं खूप चांगलं समालोचन. मनपूर्वक धन्यवाद. खूप काही शिकण्यासारख्या गोष्टी त्यांच्याकडनं आम्ही सातत्यानं ऐकल्यात आणि दीपक संके सर आपल्या साथीनं जोडले होते. सगळ्यांचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आज खऱ्या अर्थानं शेवटच्या दिवसाकरिता आम्हाला इथे आमंत्रण दिलं त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. करूया आजच्या दिवसाला सुरुवात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्य शिवसर्वदा. सर्व मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजांना वंदन. ग्राम देवतेला वंदन. माझे स्वर्गवासी वडिलांना पुण्य स्मरण उत्कर्ष पाठच्या साथीने जोडतो. आजच्या दिवसातला पहिला सामना आणि तोही अत्यंत महत्वाचा, जिथे 4 षटकांचा खेळ संपला आणि धावांची जर गती तपासून पाहिली तर 27 धावा धावफलकावरती लागल्या आणि 27 धावा जिंकण्याकरिता आहेत. 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 2 संघ मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला कोळगाव आरबीसीसी आणि विपक्षात आपली पथराळी, या 2 संघांमधला हा अत्यंत महत्वपूर्ण सामना. सगळ्यांचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेमध्ये जे प्रेक्षक जे आले तिथे युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले त्यांचं देखील स्वागत. गोलंदाजी मार्क वरती जर आपण तपासून पाहिलं तर सध्या गोलंदाज दाखल झालेत. 27 धाव्यांचं हे टार्गेट आहे आणि त्या धावा डिफेंड करण्याकरिता हे 2 खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये चेजिंगला आलेत, तर एक खेळाडू गोलंदाजी करिता आलाय. जाऊया मॅचकडे. मॅचला सुरुवात होईल. पहिलाच बॉल थ्रू द कव्हर्स बिटवीन द गॅप बॉल चाललाय वेगानं. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहू शकता तिथे प्रयत्न जरूर झाले, चांगले क्षेत्ररक्षण झालंय. बघता बघता इथून धावसंख्या जर तपासून पाहिली तर आता आकार घेत आहे आणि सुरुवात करते ती म्हणजे धावांना. सिंगलनं आता इथून आकार परिपूर्ण घेतला आणि धावसंख्येला सुरुवात देखील झाली. गोलंदाज तयार. याही बॉलला फटका बराच काळ हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली ड्रॉप कॅच. या क्रुशल मुवमेंटला तुम्ही असे कॅचेस नाही सोडू शकत. बँकेत बॅलन्स कमी आहे, त्यामध्ये तुमचा खर्च देखील अगदी कमी असावा. इथून तुम्ही हा कॅच सोडला, कॅच साथीनं 2 धावा देखील दिल्या आणि येणाऱ्या काळात तुम्ही रन डिफेंड करता त्यावेळेला या सगळ्या गोष्टी आपण पाहू शकता. पहिल्या बॉलवरती 2 रन, तदनंतरचा सिंगल. आता सध्या तपासून पाहिलं तर आता देखील पुन्हा 2 रन आलेत, म्हणजे 4 धावा या सध्या धावफलकावरती बघायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल. या बॉल आपण पाहता थ्रू द कव्हर्स. डिपेक्सना कव्हरला कोणी खेळाडू नाही, त्यांच्या डोक्यावरनं बॉलला पाठवून दिलंय. सीमारेषेच्या बाहेर आलाय दमदार चौकार. 4 रन. आणि पाम धमाका बोथ कॅप्टन. आपण एका ओव्हरच्या आत जर षटका टॉस करता नाही आले तर तुम्हाला मग कमी षटकांचा सामना खेळावा लागेल. लक्षात घ्या, नियम म्हणजे नियम. आज प्रत्येकाला नियम सारखे आहेत. याही वेळेला आपण बाजार फटका खेळल्या आजच्या दिवसातील हा सामना. तदनंतर आपण पाहू शकता ते दोन्ही कॅप्टन पथराळी मैत्री 11 आणि विपक्षात पाम धमाका बोथ कॅप्टन कम टू द टॉस. त्यानंतर कुंभवली VRCC आणि टेंभी. तदनंतर परनाळी विपक्षात कुरगाव लेजेंड आणि तदनंतर कोळगाव ए विपक्षात कोलवडे ए विपक्षात वेंगणी लेजेंड. या 2 संघांमधले हे सामने असतील. इथे देखील फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मधनं बॉलला प्रोटेक्शन देतील, परंतु खराब क्षेत्ररक्षण नाही चालणार. अशा क्रुशल मुवमेंटला जर तुम्ही असे चौक्या सोडले तर मग या मॅच मध्ये तुम्हाला एक्झिट हा लिहिलेलाच आहे आणि सध्या तेच पाहायला मिळालं. आता इथून हा चौकार आणि चौकाराच्या मदतीने स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 13 रन. 13 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. बॉलचा खेळ झालाय आतापर्यंत जर तपासून पाहिलं 5 बॉल परिपूर्ण झालेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज. नेक्स्ट मॅच टॉस साठी 2 कॅप्टन आलेत आणि तिथे दीपक संकेसर येतील. इनिंग ओव्हर ब्रेक मध्ये चेंडू फार काळ हवेत. आयुषने देखील इथे कॅच सोडलाय. सिंपल कॅचेस आहेत. या कॅचेस जर तुम्ही नाही पकडल्या तर या मॅच मधून जो मी उल्लेख केला ना तुम्हाला की इथून तुम्हाला एक्झिट हा लिहिलेलाच आहे. धावसंख्या तुम्ही कमी ठेवल्यात, त्यामध्ये जर या पद्धतीचे कॅच सोडले तर मग खऱ्या अर्थानं तुम्हाला इथून या मॅच मधून थोडंसं मागे यावं लागेल. टेक द कॅचेस विन द मॅचेस असं अनेकदा म्हटलं जातं आणि जर ते कॅचेस तुम्ही नाही पकडले तर खऱ्या अर्थानं तुम्हाला इथून त्याचं भुगतान भोगावं लागेल.
भावेजी पिंपळे साहेब या, आपण नाणेफेक करूया. भावेजी पिंपळे साहेब या ना, भावेजी या. नाणेफेक करतो. एका साईडला पथराळी सगळं तुम्हाला बघतो, मैत्री 11 पथराळी, यस यावरती. आणि एका साईडला रूप बंटीचं राज काय हो. चला आपण टॉस करा, पहिले चॉईस करा विच हँड. पाम कॉल करतील, पाम धमाका. काट कॉल केलाय, छापा आलाय, पथराळी सगळं टॉस जिंकलाय. फक्त थोडक्यात आपण मॅच चालू आहे, काय घेणार. फलंदाजी शिकायचं. थँक्यू बॅटिंग घेतात, थँक्यू सो मच. पाम सगळं शिकवतात, थँक्यू भावेजी. अवर टू कॉमेंट्री भाग जिथे आपल्याला बघायला भेटत उत्कर्ष पारी. थँक्यू सो मच. धन्यवाद दीपक संके सर. खूप छान पद्धतीनं याच आपल्या समाजातून ज्यांनी खऱ्या अर्थानं आयुष्यातील अनेक वर्ष टेनिस बॉल क्रिकेट परिपटलाला दिली. यावाला फटका खूप चांगला बॉल चाललाय, डीप एक्स्ट्रा कव्हरला बीट करत सीमा रेषेच्या बाहेर आलाय कडक षटकार. आणि आता या 27 धाव्यांचं जे रनचेज आहे त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं अमयनं सांगितलं की फार वेळ नाही घ्यायचा. बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. इथून आम्हाला गुणलेखक दर्शवतात की स्कोर कार्डला धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजे 21. अवघ्या आता इथून 6 रनची गरज आहे. दुसऱ्या षटकात मॅचचं समीकरण अगदी क्लिअर व्हायला दिसतंय. पुन्हा एकदा स्टेप आउट झालेत. स्टेप आउट झाल्यानंतर हा बॉल अगदी वेगाने हाताळला. मागील षटकाराचं तिखट उत्तर गोलंदाजानं देखील दिलं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अतुल एका बाजूला, अमय आणि अमयच्या साथीनं ओपनिंग पेअरसाठी दाखल झालेले फलंदाज आहेत अमित. ह्या दोन फलंदाजांनी सध्या या मॅचला सावरलंय. पुन्हा एकदा फटका बऱ्याच काळ हवेत. बॉल शॉट पॉइंटला, क्षेत्ररक्षक खाली, यस टेकन, फलंदाज बाद, विकेटचं पतन गॉन. वेलकम बॅक. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत कुणाल पाटील, प्रथम नागरिक कोळगाव. ॲज अ सरपंच म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेटवरती अफाट आणि जिव्हाळ्याचं प्रेम ते कुणाल पाटील दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. सध्या जर तपासून पाहिलं तर षटक क्रमांक चालू आहे दुसरा आणि 2 षटकांचा खेळ जवळपास संपत झाला. त्यावेळेला विजयाची चाहूल देखील लागली कोळगाव या संघाला. कोळगाव RVCC बॅटिंग करत असताना 27 धाव्यांचं मात्र हे टार्गेट आहे आणि त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं चांगली सुरुवात. यावरला सरपंच साहेब आलेत करे, त्यांनी मात्र बॉलला ढकलल्या डीप मध्ये. क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन देतील. तुर्तास धावसंख्या इथून 2 परिपूर्ण देखील होत आहेत आणि या धावसंख्या 2 ना आकार घेत फलकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या म्हणजेच 23 रन. ओमसाई स्पोर्ट्स युट्यूब वाहिनी समेत जे प्रेक्षक जोडलेत त्यांचं देखील स्वागत आहे. आणि खूप चांगल्या पद्धतीनं कमी कालावधीत याही चॅनलला फार प्रेम मिळालं. तुमची क्वालिटी सहज तुम्हाला कोणीही प्रेम देणार नाही, तुमची क्वालिटी तुम्हाला दाखवावी लागते. आणि सध्या ओमसाई स्पोर्ट्स ऑन साइडला फटका खेळायचा होता, बॉल निघून गेला आणि पंचाने दर्शविले की तो डॉट बॉल आहे. अगदी या षटकातील आता शेवटचा बॉल बाकी. धावसंख्या जाऊन पोहोचते 23, 4 धाव्यांची गरज. एक चांगला मॅच तुम्हाला बघायला मिळेल. पुढील सामना एका बाजूला संघ जर तपासून पाहिला तर पथराळी मैत्री 11 विपक्षात पाम धमाका. पुन्हा एकदा फटका खेळलाय, बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक डीप मधनं त्या बॉलला प्रोटेक्शन देतील. सिंगल तर पूर्ण झाली आणि दुसरीचा प्रयत्न राहिलाय. बघता बघता 2 रन इथे देखील परिपूर्ण झाले आणि या धावसंख्या 2 ना आकार घेत फलकावरती धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 25. अवघ्या 2 धाव्यांची गरज. बॉल आहे तुमच्याकडे 12. घेऊया छोटासा ब्रेक आणि ऐकूया श्रवणीय गीत. आणि 12 बॉल मध्ये रन करायचे ते म्हणजेच 2. वाघोबा कोलवडे क्रिकेट क्लब, सन्मान्य श्री घनश्याम पिंपळे सर, सदस्य ग्रामपंचायत कोलवडे, तदनंतर श्री चिराग पिंपळे सर त्यांचं देखील स्वागत. त्याचबरोबर श्री मनोज पिंपळे सर, उपसरपंच ग्रामपंचायत पाम आणि त्यांच्या माध्यमातून हे आर्थिक सहकारी आले श्री रवींद्र पिंपळे सर, सदस्य ग्रामपंचायत कोलवडे, प्रीती यादव संखे, उपसरपंच ग्रामपंचायत कोलवडे, तदनंतर श्री विजय पिंपळे, माजी उपसरपंच ग्रामपंचायत कुंभवली, सिव्हिल इंजिनियर अँड कॉन्ट्रॅक्टर, प्रोप्रायटर श्री रिद्धी एंटरप्राइजेस आणि श्री ट्रान्सपोर्ट बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स श्री अनंत हरेजी संखे यांच्या स्मरणार्थ जयकुमार अनंत संखे यांच्याकडनं देखील आर्थिक सहाय्य आलं. यावेळेला फटका डाऊन दी ग्राउंड
इथून आपण तपासून पाहिलं तर आता इथून एक सिंगल मिळते आणि स्कोर आर लेवल अगदी शेवटच्या रनची गरज आहे या मॅचला जिंकण्याकरिता. खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेसाठी ज्यांनी सहकार्य केलं ते आमच्यासाठी अत्यंत ऊर्जा देणारे राहिलेत. एका धावेची गरज. इथून फलंदाज वाईट बॉल पंचाने दर्शविलाय आणि आता विजयाचा शंख